आपल्याला दरवेळेस असं पटवून का द्यावं लागतं की तुम्ही जर छान हॅपी ठेवल्या, स्वतःला जर छान ठेवलं तर तुमचं चांगलं होईल, असं दरवेळेस का सांगावं लागतं? कारण आपण स्वतःला आजच्या दिवसासाठी काय असं माझं रिझन आहे की त्याच्यासाठी कोणी सांगण्यापेक्षा मी स्वतः केलं पाहिजे, मी स्वतः अपडेट राहिलं पाहिजे. असं काय आहे की मी आज दिवसासाठी माझी जे काही टाईम टेबल आहे त्यानुसार मी माझं कामाचं जे स्पीड आहे ते छानपैकी वाढवून माझे जे काम आहे ते मी पूर्ण करेल. असं का होत नाही आपल्याबरोबर? कारण ह्याच्या पाठीमागे एकच कारण आहे. कारण ते काम माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. जर का करायचं आहे, मला हे काम का करायचं आहे, हे काम केल्याच्यानंतर मला काय भेटणार आहे, हे जर वाय आहे ना, हे वाय का करायचं आहे, हा आपल्याला अगोदर त्याचं मीनिंग कळलं पाहिजे. तरच आपण खूप छान अपडेट राहू शकतो आणि रोज आपण छान छान ॲक्टिव्हिटी करू शकतो. जसं की आपण एक स्टोरी जी माहीत आहे त्याच्या पाठीमागचं रिझन पाहू. ती आहे हिरकणी. हिरकणी आपल्या सगळ्यांना का ओळखीची आहे? का तर ही हिरकणी आहे ना साधी सिंपल होती. ती रोज महाराजांच्या गळावर दूध द्यायचं काम करत होती. तर ही हिरकणी ज्यावेळेस एक दिवशी घरी जाण्यासाठी तिला उशीर होतो, त्या दिवशी उशीर होण्याचं कारण पण असं होतं की एक जणीचं डिलिव्हरी होण्याची वेळ होती आणि त्यावेळेस ही मदतीला तिथे गेली, तिला मोकळं केलं. पण ज्यावेळेस हे सगळं झाल्याच्या नंतर तिला कळलं की मला आता घरी जायला उशीर झाला आहे, तर ह्या किल्ल्यावरचे दरवाजे जे आहे ते बंद झाले असतील, तर मी काय करू? ज्यावेळेस ती पहारेकरांकडे येते आणि सांगते की मला प्लीज जाऊ द्या, कारण माझं बाळ घरी आहे. कसल्याही सिच्युएशनमध्ये माझ्या बाळाच्या जवळ जावं लागेल. तर त्या महाराजांचे जे पहारेकरी होते त्यांनी सांगितलं की एकदा का दरवाजा बंद झाला दिवस मावळल्याच्या नंतर, तर तो सकाळीच उघडला जातो. तुम्ही कितीही विनवणी केल्या तरी आम्ही उघडू शकत नाही. आणि तुम्हाला जर गरज आहे, खूपच गरज आहे, तर तुम्ही महाराजांकडे जाऊन तशी स्वाक्षरी घेऊन या. पण जी हिरकणी होती, तिला असं वाटलं मी महाराजांकडे जाणार, त्यांना सांगणार. मग खूप काही मी सांगितल्याच्या नंतर, अनवणी केल्याच्या नंतर जरी महाराजांनी नाही ऐकलं, तर मी काय करू? ह्या विचारात होती. पण तिच्यामध्ये एक पॉवर होती की माझ्या बाळापाशी कोणी नाही. माझं बाळ एकटं आहे. माझं बाळ खूप रडेल, त्याला भूक लागली असेल. ही जी वाय होतं ना, का का करू? त्याच्या पाठीमागचं होतं की माझं बाळ एकटं आहे, त्याच्यासाठी मला जायचं आहे. तर मग तिने खूप विचार केल्याच्या नंतर जो काही गड आहे, तो खाली उतरताना तिला काहीच जाणवलं नाही की मला लागेल, मी पडेल. असं काही तिला जाणवलंच नाही. कारण तिचं बाळ एकटं आहे, हे एक रिझन तिच्याकडे होतं. त्याच्यामुळे जी पॉवर तिच्यामध्ये आली, ती हळूहळू ती गड खाली उतरली, थोडंसं खरचटलं, पडली आणि ज्यावेळेस ती खाली उतरली, त्यावेळेस तिला वाटलं की अरे इतक्या उंचावरून मी कशी खाली आले? तर काय होतं? बाळ घरी एकटे, हे एक ध्यास होता. असा आपल्याकडे ध्यास आहे का बरं? असं स्वतःला विचारलं पाहिजे. ह्या स्टोरीमधून हे कळतं की तिच्याकडे वाय होतं की हे मी का करू? तर माझं बाळ घरी. तसं आपल्याला रोज आपलं काय वाय आहे हे आपण विचारलं पाहिजे. का करायचंय? का उठायचंय? का मला मोटिवेटची गरज आहे? हे स्वतःला विचारल्याच्या नंतर त्याचं उत्तर भेटेल की आपल्याकडे असं पर्पज नाही का बरं खास प्रत्येक दिवसाचं की मी ह्याच्यासाठी, माझ्या कामासाठी मी केलं पाहिजे. जर असं वाय जर आपला परफेक्ट आपण जर शोधून काढला, तर आपल्याला दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. ऑटोमॅटिक आपण लवकर उठू. ऑटोमॅटिक आपण एक्सरसाइज करू. खूप आपण हे जे स्ट्राँग व्हायचं आहे, हे जे आपण ठेवलं असेल की मला हे करायचंच आहे, तर एक्सक्यूज नाहीच येणार. आपण हे करणार. तर इथून पुढे जर आपल्याला खास काही बनायचं असेल ना, तर स्वतःला विचारायचं का करायचं आहे? हे जर आपल्याला एकदा भेटलं, तर काहीच असं येणार नाही. मध्ये-मध्ये जे आपण म्हणतात ना एक्सक्यूज येणार, काय मला काय-काय हे होतंय, ते होतंय. हे जे एक्सक्यूज सगळे बंद होतील आणि आपला फोकस आपल्या कामावरती राहील. तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुमचं असं काय पर्पज आहे? असं काय आहे कारण की तुम्ही नक्कीच स्वतःहून न कोणी सांगता स्वतःहून तुमची कामं पूर्ण करतात. तर अशा प्रकारे आपल्या स्वतःचा रोज वाय शोधून ठेवायचा आणि डेली रुटीनमध्ये त्याचा शोध घेत राहायचा आणि कामाचा स्पीड वाढवून खूप सारं आनंदी राहायचं. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि कमेंट करून सांगा. खरंच आपला जर वाय परफेक्ट असेल ना, तर नक्कीच आपण वेगवेगळे कारणं सांगत नाही, फोकसने काम करतो. तर थँक्यू व्हेरी मच.